आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिवस। मुंबईमध्ये आज शिंदे आणि ठाकरेंचा मेळावा। ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत। शिवगर्जना मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेले खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये परतले। रेल्वे स्थानकावर वाजेंचं जंगी स्वागत। तर आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरेंचा राजाभाऊ वाजेंना फोन। 22 जूनला बंडखोर खासदार दिल्लीमध्ये येणार असल्याची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशानंतर खासदार घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट। ईडी आणि सीबीआय मिळाल्यास गिरीश महाजनांना फोडून दाखवेन। राऊतांची महाजनांवर टीका। तर ईडी आणि सीबीआयशी काहीही संबंध नसल्याचं गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। येत्या काळामध्ये नगरसेवकही ठाकरेंना सोडून जातील। राऊतांना राडा करायला कुणीही शिल्लक नाही। तुमची बडबड ऐकायला कुणीही थांबणार नाही। गिरीश महाजनांचा टोला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। अर्थ खाता राष्ट्रवादीला मिळावं यासाठी मागणी केल्याची सूत्रांची माहिती। मुंबईच्या नालेसफाईवरून सत्ताधारी सभागृह नेते गणेश खणकर संतापले। नालेसफाईच्या कामामध्ये कंत्राटदाराकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप। मुंबई कंत्राटदार नाही, नगरसेवक चालवणार, खणकरांनी महापौरांना सुनावलं। आजपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप। वाहतूक आणि विद्युत पुरवठा कामगार बेस्टच्या संपामध्ये उतरणार। तर श्रमिक उत्कर्ष सभा आणि बेस्ट कामगार युनियन संपात सहभागी होणार नसल्याची माहिती। रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 5वा दिवस। तुपकरांची प्रकृती खालावली। तुपकरांचा सरकारला संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम। संध्याकाळपर्यंत तोडगा न निघाल्यास न काढल्यास पाणी सुद्धा सोडण्याचा इशारा। नाशिकमध्ये जिरवाळ ॲक्शन मोडवर भल्या सकाळी अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। दूध बाजार परिसरामधील दुधाची तपासणी। अचानक झालेल्या कारवाईनं दूध विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ। भिवंडीच्या खंडूपाडा परिसरामध्ये चिकन शॉर्मा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर 14 जणांना विषबाधा। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर अन्न आणि औषध प्रशासनाची फेमस शॉर्मावर धाड। कोल्हापूरमधल्या पंचगंगा घाट इथं अघोरी प्रकार घडल्याचा संशय। तरुणाकडून तरुणीच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रोच्चार करत असल्याचा व्हिडिओ समोर। सांगलीच्या मिरजमधील एरंडोलीमध्ये हिट अँड रनचा थरार। मद्यधुंद टेम्पो चालकानं 2 दुचाकीस्वारांना उडवलं। अपघात होऊन 2 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। आणि युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ड्रोनद्वारे हल्ला। 700हून अधिक ड्रोन्सनं मॉस्कोवर हल्ला केला। मॉस्कोच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर पुन्हा हल्ला।